नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही सत्य घटना आहे. त्यामुळे यामध्ये दिलेली माहिती ही सरकारी तपास यंत्रणांच्या आधारावर उपलब्ध असलेल्या अनेक वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून प्रसारित झालेल्या बातम्यांमधून मिळालेल्या माहितीनुसार आपणासमोर सादर करीत आहोत. त्यामुळे काही प्रसंगांमध्ये विसंगती असू शकते. तसेच यामधील प्रत्येक मुद्द्याशी चॅनल सहमत असेलच असे नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1971च्या एका शांत रात्री गुजरातमधील पालनपूरच्या धुळीच्या रस्त्यांवर हिरे व्यापाऱ्याच्या एका जुन्या कुटुंबात नीरव दीपक मोदी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दीपक मोदी हे हिरे व्यापारी होते, तर काका मेहुल चोक्सी हा गीतांजली जेम्सचा बादशाह होता. नीरव यांचं बालपण हिऱ्यांच्या चमकदार दुनियेत गेलं. लहानपणीच ते वडिलांसोबत बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये गेले, जिथे हिऱ्यांचा बाजार चालत असे, जिथे प्रत्येक दगडाची किंमत ठरते. तिथल्या गल्लीतून चालताना, हिरे कापताना त्यांच्या डोळ्यांमध्ये स्वप्ने चमकायला लागली. एक दिवस आपणही हा बाजार हातात घेऊ. मुंबईत त्यांनी शालेय शिक्षण घेतलं, पण त्यांचं मन पुस्तकांपेक्षा बाजारात रमलं. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये पाऊल ठेवलं. पण एकाच वर्षात ते म्हणाले, कागदावरचं ज्ञान मला बादशाह बनवणार नाही, आणि ते भारतात परतले. काका मेहुल चोक्सी यांच्या गीतांजली जेम्समध्ये त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि 1999मध्ये स्वतःची फायरस्टार इंटरनॅशनल ही कंपनी उभी केली. 2010मध्ये त्याने नीरव मोदी ग्लोबल डायमंड ज्वेलरी नावाचा ब्रँड उभारला. हा ब्रँड म्हणजे हिऱ्यांचं नवं स्वप्न होतं. त्यांचे डिझायनर दागिने ऑस्करच्या रेड कार्पेटवर झळकले. केत मिडल्टनचा हार, प्रियांका चोप्राचा हिऱ्यांचा सेट, डकोटा फॅनिंगची अंगठी, सगळं नीरवच्या हातातून घडलेलं. मुंबईचा काळाघोडा परिसरात त्यांचं पहिलं बुटीक उघडलं. काचेच्या भिंती, सोनेरी प्रकाश आणि हिऱ्यांचा झगमगाट. लवकरच न्यूयॉर्क, लंडन, हाँगकाँग, मकाऊ, सिंगापूर अशा शहरांमध्ये त्यांचे झेंडे फडकले. नीरव यांचं आयुष्य म्हणजे एक चालता बोलता सिनेमा होता. मुंबईत पेडर रोडवर 30 कोटींचा फ्लॅट, अलिबागमध्ये 8 एकरांचा बंगला, न्यूयॉर्कच्या मॅडिसन अव्हेन्यूवर अपार्टमेंट, लंडनच्या मेफेअरमध्ये प्रॉपर्टी आणि हाँगकाँगमध्ये आलिशान ऑफिस. फोर्ब्सच्या अब्जाधीश यादीत त्यांचं नाव गाजलं आणि ते म्हणायचे, हिरे माझ्या रक्तात आहेत. हा हिऱ्यांचा बादशाह फक्त चमक दाखवून थांबला नाही, त्याला आपलं साम्राज्य अजून मोठं करायचं होतं आणि त्यासाठी त्याने एक धोकादायक डाव खेळायचं ठरवलं. मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेतून त्याने पहिले पाऊल टाकत लेटर ऑफ अंडरटेकिंग LOU मिळवलं. हे LOU म्हणजे बँकेचं हमीपत्र होतं, परदेशी बँकांना सांगणारं की आम्ही या कर्जाची जबाबदारी घेतो. नीरव यांनी आपल्या डायमंड्स RS, सोलर एक्सपोर्ट्स आणि स्टेलर डायमंड्स या 3 कंपन्यांच्या नावाने हे LOU घेतले. पण हा डाव साफ नव्हता. ही LOU बनावट होती. PNBचा डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी आणि क्लर्क मनोज खरात हे नीरवचे साथीदार बनले. त्यांनी बँकेच्या कोअर बँकिंग सिस्टममध्ये कोणतीही नोंद केली नाही, कोणतीही हमी घेतली नाही आणि स्विफ्ट नेटवर्कद्वारे हे LOU परदेशात पाठवले. इलाहाबाद बँकेच्या हाँगकाँग शाखेला, ॲक्सिस बँकेच्या दुबई शाखेला आणि युनियन बँकेच्या न्यूयॉर्क शाखेला. हे सगळं एका गुप्त खेळासारखं होतं. बँकेला काही कळायचं नाही आणि पैसा परदेशात जायचा. हा खेळ थांबला नाही, तो वाढत गेला. एक LOUची मुदत संपली की नीरव दुसरे LOU घ्यायचे आणि मागचं कर्ज फेडायचे. असा हा चक्रव्यूह 2011 ते 2017पर्यंत चालला. 1265 बनावट LOU आणि एकूण 14,000 कोटी रुपये. कागदावर हिरे भारतात यायचे, परदेशात निर्यात व्हायचे, पण प्रत्यक्षात हे हिरे कुठेच नव्हते. हा पैसा परदेशात गेला, हाँगकाँगमधील डमी कंपन्यांमध्ये, दुबईत बनावट व्यवहारांमध्ये, न्यूयॉर्कच्या खात्यांमध्ये आणि नीरवच्या कुटुंबाच्या ट्रस्टमध्ये. त्यांनी अमेरिकन नागरिकत्व असलेली आपली पत्नी अमी मोदी, ब्रिटिश नागरिकत्व असलेला आपला भाऊ निशाल मोदी आणि काका मेहुल चोक्सी यांच्यासोबत हे सगळं रचलं. मेहुल चोक्सी यांच्या गीतांजली जेम्सनेही असेच काही LOU वापरले आणि घोटाळ्याचा आकडा आणखी फुगला. नीरव यांचे जवळचे सहकारी सुभाष शंकर परब, फायरस्टारचा डेप्युटी जनरल मॅनेजर, श्यामसुंदर वाधवा, कॉर्पोरेट अकाउंटंट आणि हेमंत भट्ट, कंपनीचे ऑथोराइज सिग्नेटरी हा डाव खेळायला साथीदार बनले. त्यांनी बँकेच्या कागदपत्रांवर बनावट सह्या केल्या, स्विफ्ट सिस्टमवर खोटे मेसेज पाठवले आणि हा पैसा परदेशात लपवला. नीरव आपल्या आलिशान ऑफिसमध्ये बसून हसत म्हणायचे, हिरे माझ्या हातात आहेत आणि बँकांचा पैसाही माझ्या हातात आहे. पण प्रत्येक खेळाचा शेवट असतो. 2017मध्ये गोकुळनाथ शेट्टी निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी नवे अधिकारी आले, ज्यांना या गुप्त खेळाची भनक नव्हती. 16 जानेवारी 2018 रोजी नीरव यांच्या कंपन्यांनी पुन्हा LOU मागितले
नवे अधिकारी व्ही के वर्गीस यांनी कडक आवाजात सांगितलं, 100% रोख हमी द्या. नीरवचे प्रतिनिधी नीरव पटेल आणि हेमंत भट्ट चक्रावले, आम्हाला यापूर्वी कधी हमी द्यावी लागली नाही. हा संशयाचा धागा होता. PNBने मागील व्यवहारांची तपासणी सुरू केली. 25 जानेवारी 2018 रोजी सत्य समोर आलं. 6 वर्षांपासून बनावट LOUच्या आधारे 11,400 कोटी रुपये परदेशात गेले होते आणि बँकेच्या कोअर सिस्टममध्ये त्याची कोणतीही नोंद नव्हती. हे स्विफ्ट सिस्टमद्वारे झालं होतं. पण बँकेच्या अधिकृत प्रणालीला भेदून 29 जानेवारीला PNBचे व्यवस्थापक घामाघूम होऊन CBIच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी तक्रार दाखल केली आणि नंतर तपासात ही रक्कम 14,000 कोटींपर्यंत असल्याचं उघड झालं. बातम्या पसरल्या, PNBचे शेअर्स कोसळले, लोक रस्त्यांवर उतरले आणि बँकेची प्रतिमा धुळीला मिळाली. हा भारताचा सर्वात मोठा बँक घोटाळा होता आणि सगळ्यांना प्रश्न पडला, हा बादशाह कोण आहे? पण नीरव यांनी हे कळायच्या आतच पळण्याची योजना तयार केली होती. 1 जानेवारी 2018 रोजी 9 वर्षाच्या गोंधळात नीरव आपली पत्नी अमी, मुलं आणि भाऊ निशाल यांच्यासह मुंबई विमानतळावरून पळाले. स्वित्झर्लंड मार्गे लंडनला पोहोचले. त्यांनी आपला पासपोर्ट आणि पैसा तयार ठेवला होता. मेहुल चोक्सीही 4 जानेवारीला पळाले. ते अँटिग्वा आणि बार्बुडामध्ये गेले, जिथे त्यांनी 2017मध्येच 2 कोटी रुपये देऊन नागरिकत्व मिळवलं होतं. नीरव यांनी आपले सहकारी सुभाष परब, श्यामसुंदर वाधवा यांना सोबत घेतलं आणि मुंबईतील फायरस्त्राच्या ऑफिसातून कागदपत्र जाळली. त्यांनी आपली दुकानं बंद केली आणि रात्रीच्या अंधारात ते गायब झाले. भारताला कळलं तेव्हा उशीर झाला होता. हा बादशाह आकाशातून पळाला होता. फेब्रुवारी 2018मध्ये CBI आणि EDने याचा तपास सुरू केला. हा एका सिनेमाच्या थरार दृश्यासारखा होता. नीरव यांच्यावर IPCच्या कलम 420 फसवणूक, 120B षडयंत्र, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आणि PMLA अंतर्गत गुन्हे दाखल झाले. 5 फेब्रुवारीला CBIची टीम नीरवच्या मुंबईतील ऑफिसवर धडकली, पण तिथे फक्त रिकाम्या खुर्च्या आणि जळालेले कागद सापडले. EDने त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकले. मुंबईत पेडर रोडवरील 30 कोटींचा फ्लॅट, अलिबागचा 8 एकरांचा बंगला, पुण्यातील 135 कोटींची जमीन, न्यूयॉर्कचे 50 कोटींचे अपार्टमेंट आणि लंडनची 60 कोटींची प्रॉपर्टी जप्त झाली. हाँगकाँगमधून 22.69 कोटींचे हिरे परत आणले गेले. ते विमानातून मुंबईत उतरले तेव्हा मीडियाचा गोंधळ उडाला. एकूण 2,596 कोटींच्या मालमत्ता जप्त झाल्या आणि FEOA अंतर्गत 692.90 कोटींची मालमत्ता बँकांना परत मिळाली. PNBला 1,052 कोटी रुपये परत करण्यात आले. इंटरपोलने नीरव आणि चोक्सी यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली. जगभरात त्यांचा शोध सुरू झाला. 19 मार्च 2019 रोजी लंडनच्या रस्त्यावर एक नाट्यमय दृश्य घडलं. नीरव मोदी मेट्रो बँकेत खाते उघडत असताना स्कॉटलँड यार्डच्या पोलिसांनी त्यांना पकडला. त्यांचा चेहरा मास्क मागे लपलेला होता, पण पोलिसांनी त्यांना ओळखलं. तो हिऱ्यांचा बादशाह तिथे साध्या माणसासारखा उभा होता. भारताने त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आणि 25 फेब्रुवारी 2021 रोजी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाचे न्यायाधीश सॅम्युएल गुझी यांनी प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दाखवला. नीरव यांनी कोर्टात नाटक केलं. त्यांनी सांगितलं, भारतात मला मारलं जाईल, तुरुंगात छळ होईल, माझी आत्महत्या होईल. त्यांनी मानसिक आरोग्याचे रिपोर्ट सादर केले. पण 9 नोव्हेंबर 2022 रोजी लंडन हायकोर्टाचे न्यायाधीश स्टुअर्ट स्मिथ आणि रॉबर्ट जे यांनी त्यांचं अपील फेटाळलं. भारतात पुरावे आहेत आणि तिथे न्याय मिळेल. पण एक गोपनीय कायदेशीर प्रकरण आड आले. UK सरकारने भारतातील तुरुंगांच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आणि प्रत्यार्पण थांबलं. मार्च 2025पर्यंत नीरव लंडनच्या वुड्सवर्थ तुरुंगात आहेत. तिथे ते कागदोपत्रांचं काम करतात. तुरुंगातल्या दुकानातून चहा बिस्किट घेतात आणि आपल्या सुटकेची वाट पाहतात. मेहुल चोक्सी यांचंही नाटक वेगळं नाही. ते अँटिग्वाच्या समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्त पाहत बसले होते. पण 23 मे 2021 रोजी डोमिनिकामध्ये त्यांना पकडलं गेलं. ते बोटीने पळताना पोलिसांच्या हाती लागले. मला भारतातून अपहरण करून आणलं असे त्यांनी ओरडून सांगितलं. पण 2 जून 2021 रोजी 1.3 कोटींच्या जामिनावर ते सुटले. अँटिग्वाच्या नागरिकत्वामुळे त्यांचं प्रत्यार्पण अडकलेलं आहे. ते म्हणतात, मी निर्दोष आहे, पण भारत त्यांना हातात घेण्यासाठी आतुर आहे. 2024मध्ये EDने आणखी एक धडाका लावला. 29.75 कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या. मुंबईतील जमीन, बँक बॅलन्स आणि शेअर्स. 17 डिसेंबर 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत म्हणाल्या, EDने 22,280 कोटींच्या मालमत्ता वसूल केल्या. त्यात 14,131.6 कोटी नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चोक्सी यांच्याशी जोडलेले आहेत. PNBला यातून मोठा दिलासा मिळाला.
त्यांचे हात पुन्हा पैशाने भरले. 26 जुलै 2024 रोजी सेबीने नीरव यांना सिक्युरिटीज मार्केटमधून 3 वर्षांसाठी हद्दपार केला. त्यांनी बनावट FII शॅडो होल्डिंगमार्फत व्यापार केला होता आणि त्यांची ओळख लपवली होती. 20 फेब्रुवारी 2025 रोजी नीरव यांनी लंडन हायकोर्टात आपला दिवाळखोरीचा आदेश रद्द करण्यासाठी नाटक केलं. ते म्हणाले, माझ्याकडे काहीच उरलं नाही. पण न्यायाधीश अँथनी मान यांनी त्यांना झटका दिला. तुमच्याकडे अजून लपवलेलं धन आहे. मार्च 2025पर्यंत नीरव वँड्सवर्थ तुरुंगात आहेत आणि मेहुल चोक्सी अँटिग्वाच्या किनाऱ्यावर. दोघांचं प्रत्यार्पण अजूनही एक थरारक प्रश्न आहे. हा घोटाळा भारताच्या बँकिंग इतिहासातला एक काळा डाग ठरला. PNBला 14,000 कोटींचा फटका बसला. बँकेचे शेअर्स 40% कोसळले आणि बाजारातली किंमत 11,300 कोटींनी घसरली. रस्त्यावर लोक ओरडले, आमचे पैसे परत द्या. RBIने LOU आणि लेटर ऑफ क्रेडिट बंद केले. आयात निर्यात करणारे व्यापारी हवालदिल झाले. या घोटाळ्याने स्विफ्टचा गैरवापर, संगनमत आणि देखरेखीचा अभाव या बँकिंग सिस्टमच्या खास खळग्यांवर प्रकाश टाकला. पण यातून काही चांगलं घडलं. फ्युजिटिव्ह इकॉनॉमी ऑफेंडर्स ॲक्ट 2018ला आला, ज्याने भगोड्यांना पकडणं सोपं झालं आणि 2016च्या इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोडला बळ मिळालं. PNBने आपली सिस्टम सुधारली. स्विफ्टसाठी नवे नियम आले आणि कर्मचाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाऊ लागली. नीरव मोदी, जे एकेकाळी हिऱ्यांचा बादशाह होते, आज लंडनच्या तुरुंगात सळ्यांमागे बसून आपल्या सुटकेची वाट पाहत आहेत. त्यांची चमकदार दुकानं आता बंद आहेत आणि त्यांचं नाव फक्त घोटाळ्यांच्या पुस्तकात उरलं आहे. मेहुल चोक्सी अँटिग्वाच्या समुद्रावर सूर्यास्त पाहतात, पण त्यांच्यावरही कायदेशीर तलवार लटकते. ही कहाणी संपलेली नाही. प्रत्यार्पणाची लढाई, कर्जाची परतफेड आणि बँकांचा हरवलेला विश्वास परत मिळवणं हे सगळं अजून बाकी आहे. पण एक गोष्ट नक्की, हा हिऱ्यांचा राजा आपलं साम्राज्य हरून बसला आणि त्याची चमक आता फक्त काळ्या इतिहासात दिसते.